जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुजरात यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या ज्या काही आदिवासींसंदर्भात आदिवासी विशेष पदभरती असेल त्याच्यामध्ये 12,500ची जी काही विशेष पदभरती होती, भरतीच्या अनुषंगाने देखील सध्या जी काही भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या या ठिकाणी मंत्रालय स्तरावर घेण्यात आली आहे। तर त्याच्या अनुषंगाने जो काही मार्ग असेल तर तो मार्ग सध्या या ठिकाणी निघणार आहे। तसंच बघा, आदिवासींना जे काही नोकरी संदर्भात जे आरक्षण मिळत असतं त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा जी काही पदभरती असते तर त्या पेसा पदभरतीमध्ये जे 11 जिल्हे येतात एकूण महाराष्ट्रामधले, तर 11 जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासींची म्हणजे एसटी प्रवर्गासंदर्भात जे उमेदवार आहे तर त्यांना पेसा पदभरतीमध्ये त्या ठिकाणी बघा विशेष आरक्षण असतं आणि त्यानुसार ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी 17 संवर्ग जे येतात त्याच्यामध्ये या ठिकाणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, त्यानंतर बघा कृषी सेवक असेल, नंतर मग जे काही क्लास 4 संदर्भात जी काही पदं असतात अशी जवळपास 17 संवर्गाची जी काही पदं आहे तर ते पदं 11 जिल्ह्यांमध्ये जी काही पदभरती आहे तर त्या पदभरत्या मागे देखील झाल्या होत्या, परंतु ह्याच्यामध्ये पेसा आरक्षणासंदर्भात जो काही कोर्ट केस आहे तर तो कोर्ट केस असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जी काही पुढील जी काही कायमची नियुक्ती असेल तर ती सध्या न देता कंत्राटी तत्वावर, मानधन तत्वावर जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या तिथं मिळाला आहे। आता पेसा पदभरतीच्या अनुषंगाने देखील मंत्रालयीन स्तरावरनं जी काही बैठक आहे तर त्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती आणि त्या अनुषंगाने पुन्हा अजून या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली। त्यानंतर मग जी अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू। तर सध्याची जी काही एक अपडेट आहे की जे आदिवासींना मिळणार आहे नोकरीत वाढीव आरक्षण, त्या अनुषंगाने बघा एक न्यूज देखील इथं आपल्याला पाहायला मिळते। आता ही जी लोकमत आहे तर त्याच्यामध्ये न्यूज देखील आली आहे आणि त्या अनुषंगाने ह्या आठवड्यामध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये जी काही मंत्रालयीन स्तरावर एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली, त्याच्यानुसार बघा इथं नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण, 8 जिल्ह्यातील आदिवासींना मोठा दिलासा, अशा पद्धतीने इथे न्यूज आलेली आहे। मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे। आता हे जे काही 8 जिल्हे आहेत तर ते 8 जिल्हे नेमके कोणते येतात ते देखील आपण सविस्तर बघा त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर इथं बघा जी काही लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये ही जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली। आता ह्याच्यातून राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला सरकारी नोकऱ्यामध्ये वाढीव आरक्षण देण्याचा विचार सुरू झाला आहे। याबाबतचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही बुधवारी मंत्रालयीन बैठक होती बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संबंधित जे काही आदिवासी बहुल 8 जिल्हे जे आहे तर त्या 8 जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये जे वाढीव आरक्षण आहे तर ते वाढीव आरक्षण देण्याचा विचार या ठिकाणी बघा करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहे मुख्यमंत्री, तर त्यांना जो काही प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव देखील पाठवण्यासंदर्भात या ठिकाणी त्या पद्धतीने सूचना देखील इथं करण्यात आल्या आहेत। तसंच बघा जे काही 8 जिल्हे आहेत तर 8 जिल्ह्यामध्ये पहिला जो नंबरवर आहे पालघर जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, त्यानंतर बघा रायगड जिल्हा। हे जे 8 जिल्हे आहेत तर हे 8 जिल्हे आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी भरती जी काय असेल तर ती थांबली आहे, कारण तेथील बिंदू नामावली प्रमाणित करण्यात आलेली नाही। म्हणजे जी काही पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली महत्त्वाची असते तर ती सध्या प्रमाणित करण्यात आली नाही। त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही बैठकीमध्ये आदिवासींना लोकसंख्येच्या अनुपात त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते। तसंच बघा त्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने करण्यात यावे अशी आदिवासी समाजाची मागणी या ठिकाणी होती। हा तिढा सोडवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर ही बैठक झालेली आहे। बैठकीला जे काही मंत्री छगन भुजबळ साहेब असेल, दादासाहेब भुसे साहेब असेल, अशोक उईके साहेब असेल, अतुल सावे साहेब असेल, असे आदी या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर ही सध्या एक महत्त्वाची जे काही आदिवासी जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी ही एक सकारात्मक जी काही बैठक आहे तर ती बैठक झालेली आहे। तसंच बघा पुढे आदिवासी मंत्र्यांसंदर्भात स्टेटमेंट आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी लोकमतला या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे की आदिवासी बहुल जिल्ह्यात लोकसंख्येच्या अनुपात आदिवासींना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच होईल असा विश्वास आहे। तशी संवैधानिक तरतूद देखील आहे, ही अंमलात आणावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। तसंच बघा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव
तायवाडे यांनी सध्या बघा सांगितले की या 8 जिल्ह्यांमध्ये बहुजन समाजाची लोकसंख्या 50% आसपास आहे. अशावेळी आदिवासींना वाढीव आरक्षण द्यायचे म्हणून आदिवासींना या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षण देखील या ठिकाणी दिले आहे. अशा पद्धतीने इथे एक स्टेटमेंट देखील आलेलं आहे. तर सध्या तरी ही जी काही बैठक आहे तर ही बैठक आदिवासींना जे काही या ठिकाणी 8 जिल्हे देण्यात आले, पालघर असेल, त्यानंतर धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड हे जे काही 8 जिल्हे आहेत तर ह्या ठिकाणी वाढीव आरक्षण जो मुद्दा आहे तर त्या मुद्द्याला सध्या बघा धरून त्या ठिकाणी असलेले ST प्रवर्गातील उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये देखील इथं आरक्षण जे असेल वाढीव आरक्षण तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या इथं पार पडलेली आहे. तसंच बघा जे काही पेसा पदभरती असेल तर त्या पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जे काही आरक्षण असतं तर ते आरक्षण तर त्या इतर जे काही 11 जिल्हे आहे म्हणजे ह्या 11 जिल्ह्यांमध्ये संबंधित पेसा पदभरतीच्या अनुषंगाने 11 जिल्हे बघा आपल्या पेसा संदर्भात येतात. त्याच्यामध्ये पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत तर हे देखील पेसामध्ये येतात. परंतु ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे काही वाढीव आरक्षण असेल तर ते वाढीव आरक्षण ह्या 11 जिल्ह्यांमधले हे जे काही 8 जिल्हे आहेत तर त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे लवकरच सध्या सादर होणार आहे. तर त्या अनुषंगाने इथं माहिती होती. तसंच बघा जी काही पेसा पदभरती आहे तर त्या पेसा पदभरतीच्या अनुषंगाने आपण जी काही अपडेट असेल आताची अपडेट तर त्या अनुषंगाने इथं बघा जी काही पेसा पदभरतीची जी हेरिंग आहे तर ती हेरिंग मागच्या अनेक ह्या ठिकाणी दिवसापासून होत नाही. तर त्या अनुषंगाने इथे जी काही हेरिंग संदर्भात जी अपडेट असेल तर ती अपडेट इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की पेसा पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही आताची डेट आहे तर ती डेट म्हणजे इथं पुढच्या महिन्याची सध्या लिस्टेड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जवळपास ही जी काही डेट आहे तर ती डेट आपल्याला 2023 पासून सध्या बघा अशाच पद्धतीने डेटवर डेट इथं मिळत गेलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये काही या ठिकाणी इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन असेल किंवा जे काही या ठिकाणी एफिडेविट असेल तर ते सादर होत आहे. परंतु जी सुनावणी असेल तर ती सुनावणी इथं होत नाही. आता 2023-2025 सध्या सुरू आहे. म्हणजे इथं आता 2 वर्षाचा जवळपास जो काही कालावधी असेल तर तो इथं व्हायला आला आहे. तर आत्ताची जी काही सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी नेमकी कधी असणार आहे तर इथं तुम्ही बघू शकतात जी काही डेट देण्यात आली इथली सुनावणीची तर ती आहे 28/7/2025. ही जी काही कॉम्प्युटर जनरेटेड डेट सध्या दिसते तुम्हाला 28/7/2025ला ही कॉम्प्युटर जनरेटेड सध्या सुनावणी संदर्भात आताची दिसत आहे. म्हणजे जो काही नेक्स्ट मंथ आहे तर त्या नेक्स्ट मंथमध्ये ही सुनावणी इथं होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची जी काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जी डेट संदर्भात ही एक अपडेट होती. तसंच ह्या अनुषंगाने जे आरक्षणासंदर्भात देखील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता जेणेकरून 8 जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी या ठिकाणी उमेदवार आहेत तर त्यांना नक्कीच मोठा या ठिकाणी दिलासा मिळेल. जे काही आरक्षणासंदर्भात बिंदू नामावली असेल किंवा मग इतर ज्या काही बाबी असेल तर त्याच्यावरती सध्या बघा सकारात्मक जी चर्चा असेल तर ती इथं झालेली आहे. तर ही एक अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.